भारतीय जनता पार्टी वासांबे जिल्हा परिषद मार्फत मोफत शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिराला विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या शिबिराचे उद्घाटन उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले। यावेळी डीवायएसपी विक्रम कदम, तहसीलदार अभय चव्हाण, नायब तहसीलदार राठोड साहेब, बीडीओ संदीप कराड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर, मंडळ अधिकारी श्री खेडकर, तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, पंचायत समितीचे माजी सदस्य मोतीराम ठोंबरे, कृष्णा शेठ पारंगे, विनोद भोईर, सरपंच उमाताई मुंढे, सरपंच प्रतीक पाटील, प्रवीण कालबागे, प्रवीण जांभळे, सचिन तांडेल, भूषण पारंगे, श्याम म्हसकर, आकाश जुईकर, चेतन जाधव, राकेश खारकर, स्वप्नील राऊत, जयदत्त भोईर, दीपक कांबळे, स्वप्नील जोशी, बाळाराम जांभळे, प्रमोद जांभळे, अनिल कुरंगळे, सागर सुखदरे, विशाल मुंडे, अमित शहा, मनोज सोमानी, रुपेश प्रबलकर, संदीप म्हात्रे, उमाकांत भोईर, ज्ञानेश्वर जांभळे, संतोष पटेल, स्वप्नील मांडे, संतोष चौधरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी आमदार महेश बालदी, प्रवीण मोरे आणि तहसीलदार यांनी विद्यार्थी आणि पालकांना दाखले मिळताना कमी त्रासात आणि अधिक सुलभतेने मिळतील याबाबत मार्गदर्शन केले। या शिबिरामध्ये 300हून अधिक विद्यार्थी आणि नागरिकांनी ज्येष्ठ नागरिक दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, डोमासाईल रेशन कार्ड, नवीन, दुय्यम, नाव वाढवणे, नाव कमी करणे, ऑनलाईन आधार कार्ड अपडेट करून घेतले। कसं आहे साहेब, एक तर मोठ्या विवंचनेत असतो। 10वी झाल्यानंतर काय, 12वी झाल्यानंतर काय, आम्हाला योग्य वेळ दिशा नाही दिसली म्हणून आम्ही लोक मित्र गेले कॉमर्सला म्हणून आम्ही कॉमर्सला गेलो। जबाबदारीने सांगतो की त्या परिस्थितीत 4 मित्र आहेत, चौघांपैकी 3घांनी कॉमर्सला गेले म्हणून आम्ही कॉमर्सला गेलो। आमची कॉमर्स मध्ये जायची आमची आयक्यू आहे का, आम्हाला इच्छा होती का, आम्हाला ते कळेल का, हे काही माहित नव्हतं, पण आम्ही ते गेले म्हणून आम्ही गेलो। जे व्हायचे ते झालं, जे शिकायचे ते शिकले, बाकी नाही शिकले ते आम्ही सर्व व्यासपीठावर आहोतच, काय कुठे अडचण नाही। पण आम्हाला जे करतोय त्याच्यात आनंद आहे। समाजाकरता जे जे करता येईल ते ते करावं आणि त्याच्यामुळे 4 वेळा नगरसेवक, 2 वेळा आमदार होता आणि सर्व या व्यासपीठावरची मंडळी यशस्वी याच्याकरता की या सर्वांना समाजाला काय हवंय आणि समाजाच्या वृद्धी करता, समाजाच्या सुलभते करता काय करता येईल त्याच्याकरता करण्याची इच्छा आहे म्हणून हा कॅम्प इथे घेतलाय। आणि तुमच्यासारखे तहसीलदार साहेब असतील, बीडीओ असतील, डीवायएसपी असतील, असे सर्व दक्ष अधिकारी असल्यामुळे ही सिस्टीम सुलभ झाली की आज दुपारपर्यंत आपण संपला कार्यक्रम घेतला, फार सुंदर दाखले वाटप केले। कॉमन नागरिकांचे फोन येतात, मेसेज येतात की एक चांगला उपक्रम घेतात, नाहीतर याच्याकरता आम्हाला किती दिवस लागणार।